नमस्कार, मी शीतलराजे शिर्के. लोकवृत्तामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. सोनगाव कचरा डेपोमध्ये पुन्हा एकदा कचरा पेटवला. संपूर्ण परिसरात धुराचे लोट. धोम जलाशयात तरुणाचा मृत्यू. 18 तासांनी मृतदेह हाती. LPG 2 रुपयांनी, रॉकेल 26 पैशांनी महागले. सर्व पिकांचे 12 ते 15 कोटीपर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान. या परिस्थितीला सरकार जबाबदार. खासदार राजू शेट्टी. मराठा आरक्षणाचा चेंडू. राज्य सरकारच्या कोर्टात ठोस भूमिका मानण्याचे हायकोर्टाचे आदेश. टंचाई मुक्तीचा होणार जागर. 2019 पर्यंत राज्यातील प्रत्येक गाव जलस्वयंपूर्ण होण्याचा निर्धार. सांगली बाजार समितीमध्ये आता शेतकऱ्यांना 5 रुपयांमध्ये मिळणार भरपेट जेवण. खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थनार्थ साताऱ्यात मोर्चा. पॅनसाठी आधार सक्तीचे केंद्राकडून समर्थन. नागरिक स्वतःची ओळख लपवू शकणार नाहीत आणि केमिकल वापराने आंब्यांना विविध रंग. चौकशीची होत आहे मागणी. बातमीपत्र सविस्तर. सातारा नगरपालिकेच्या सोनगाव येथील कचरा डेपोला दुपारी आग लागली. ही आग लागली का लावली गेली याची माहिती कोणालाच माहित नाही, परंतु आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. या कचरा डेपोतील निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील लोकांना श्वासाचा त्रास, डोळ्याची जळजळ, उलट्या आदीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे काही लोकांना दवाखान्यात नेण्याची वेळ आली. धुराचे प्रमाण इतके होते की शेजारीच असणारा अजिंक्यतारा डोंगरही दिसेनासा झाला होता. या कचरा डेपोतून बोगदा शेंद्रे हा रस्ता जात असल्याने याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. कचरा डेपोतून निघणाऱ्या धुरामुळे वाहनधारकांना समोरील येणारी वाहने दिसत नव्हती. परिणामी या परिसरात छोटे मोठे अपघात झाले. या कचरा डेपोला आग लागणे ही दर महिन्याची नेहमीचीच गोष्ट आहे. या कचरा डेपोतील कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यासाठी ही आग लावली जाते असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान ही लागलेली आग दुसऱ्या दिवशीही तशीच सुरू होती. या डेपोतून दुसऱ्या दिवशीही धुराचे लोट तसेच बाहेर येत होते. या कचरा डेपोच्या नेहमीच्या प्रश्नांमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये कमालीचा संताप जाणवत आहे. सोनगाव व जकातवाडी या गावातील ग्रामस्थ आता आक्रमक झाले असून या विरोधात आंदोलने करण्याची तयारी करीत आहेत. वेळोवेळी नगरपालिकेकडे तक्रार करूनही याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांच्या तीव्र संतापाची भावना असून लोक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सुट्टी असल्याने मित्रांसमवेत पोहायला गेलेल्या तरुणाचा धोम जलाशयात बुडून मृत्यू झाला. तसेच या तरुणाचा मृतदेह शोधण्यास तब्बल 18 तासांनंतर यश आले. ओमकार ज्ञानेश्वर वाडकर, वय 16, राहणार मोर्जेवाडा, चिखली, तालुका वाई असे मृत तरुणाचे नाव आहे. वाई पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की ओमकार वाडकर हा दुपारी 3च्या सुमारास 2 मित्रांसमवेत गावालगत असलेल्या धोम धरणाच्या जलाशयात पोहण्यासाठी गेला होता. ओमकारला पोहण्यास येत होते. तो एकटाच पाण्यात पोहत होता. त्यावेळी त्याचे मित्र काठावर बसले होते. पोहून झाल्यानंतर ओमकार काठावर आला व पुन्हा पोहण्यासाठी पाण्यात गेला. तो पाण्याच्या जास्त आत गेल्याने त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडून गेला. ओमकार बुडत असल्याचे लक्षात येताच मित्रांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. गावातील काही लोकांना फोनवरून संपर्क साधला. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. बराच वेळ शोध घेऊनही ओमकार सापडला नाही. त्यामुळे महाबळेश्वर ट्रेकर्स व शासकीय मुगाव येथे असणारी शासकीय नाव व कर्मचारी यांना पाचारण करण्यात आले. सायंकाळी 4 पासून सुरू असलेली शोध मोहीम रात्री चालू होती. दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी 9:15 वाजता ओमकारचा मृतदेह गाळात रुतलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर ही मोहीम थांबवण्यात आली. अनुदान असणाऱ्या घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे दर 2 रुपये प्रति सिलेंडरनी वाढले आहेत, तर रेशनिंगच्या दुकानात विकले जाणारे रॉकेल 26 पैशांनी महागले आहे. सरकार या इंधनाच्या दरात छोट्या छोट्या प्रमाणात वाढ करून यावरील अनुदान समाप्त करण्याच्या योजनेच्या दिशेने पावले उचलत आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा दर 1.87 रुपये प्रति सिलेंडरनी वाढवून 442.77 रुपये प्रति सिलेंडर करण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी ही माहिती दिली आहे. इंधन तेल कंपन्यांनी यापूर्वी 1 एप्रिलला अनुदान असणाऱ्या गॅस सिलेंडरचा दर 5.57 रुपयांनी वाढवून 440.90 रुपये प्रति सिलेंडर केला होता.
तुरीच्या पिकात 2,93,000 नुकसान झाले आहे, तर एकूण सर्व पिकांचे 12 ते 15 कोटीपर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। या परिस्थितीला शेतकरी जबाबदार नसून सरकार जबाबदार आहे, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले। तुरीच्या शेतीत 2,93,000 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। एकूण सर्व पिकांचे 12 ते 15 कोटीपर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। या परिस्थितीला शेतकरी जबाबदार नाही, हे पाप सरकारचे आहे। त्यामुळे कर्जमाफ सरकारने केली पाहिजे, अन्यथा कर्जमाफीसाठी आरपारची लढाई आम्ही करणार असल्याचे खासदार आणि स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितले। दरम्यान येत्या 4 तारखेला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती कोल्हापूर येथे भव्य मोर्चा स्वाभिमानी संघटना काढत आहे। तसेच कर्जमुक्तीसाठी आंदोलनाचा दुसरा टप्पा कोल्हापूरच्या आंदोलनात घेणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले। उत्पादक शेतकऱ्यांचा दुसरा हप्ता 500 रुपये मिळावा या मागणीसाठी आम्ही एक प्रचंड मोठा असा मोर्चा काढतोय। याबरोबरच काल झालेल्या विशेष गाव सभेमध्ये महाराष्ट्रातल्या बहुसंख्य गावामध्ये शेतकऱ्यांनी 7/12 कोरा झाला पाहिजे, स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे उत्पादन खर्चावर आधारित उत्पादन खर्चाच्या 1.5 हमीभाव मिळाला पाहिजे, 60 वर्षे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे आणि मायक्रो फायनान्सच्या कचाट्यातून ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर महिलांना सोडवलं पाहिजे। या मागण्यांसंदर्भातही ठराव झालेले आहेत। याही आमच्या मागण्या उद्याच्या या 4 तारखेच्या मोर्चामध्ये आहेत। तर 12:30, 12:45, 13, 13:15 अशा पद्धतीची रिकव्हरी असणारे आमचे साखर कारखाने का देऊ शकत नाहीत, हा साधा प्रश्न आहे। आणि म्हणून यावेळी 500 रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे, याबाबतीत स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक परिषदा, मेळावे घेतले, मोर्चे काढले। आत्तापर्यंत आमच्याकडे 6.5 लाख शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचे फॉर्म भरून दिलेले आहेत। या अभियानाची सुरुवात आम्ही गेल्या वर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुळजापूरला दुष्काळी परिषद घेऊन केलेली होती आणि वर्षभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर हे अभियान राबवलं। त्याचा दुसरा टप्पा आता या आंदोलनाचा सुरू होतोय। कोल्हापूरच्या मोर्चामध्ये पुढच्या आंदोलनाची घोषणा आम्ही करणार आहोत। मुख्यमंत्री म्हणतात की कर्ज संपल्यानंतर शेतकरी आत्महत्या करणार नाही, त्याची खात्री काय? हेच मुख्यमंत्री ज्यावेळी विरोधी पक्षात होते त्यावेळी शेतकऱ्याचा 7/12 कोरा झाला पाहिजे असं आमच्याबरोबर मोर्चा खांद्याला खांदा लावून मोर्चे काढत होते। सोयाबीनला 6,000 रुपये भाव मागत होते, आता 2,500 पर्यंत भाव आला। शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार धरून मुख्यमंत्र्यांच्यावर 302 दाखल झालं पाहिजे असं हे विरोधी पक्षात असताना म्हणत होते। आणि आज तेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील याची खात्री जर आमच्याकडे मागत असतील, ते दुर्दैवाची गोष्ट आहे। तेव्हा 7/12 कोरा झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, ही आमची वस्तुस्थिती आहे। कर्जमुक्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न संपणार नाहीत, परंतु आज मरणासन्न अवस्थेत असणाऱ्या शेतकऱ्याला कर्जमुक्ती हे सलाईन आहे। आणि एखाद्या अत्यवस्थ रुग्णाला सलाईन दिल्यानंतर तो बरा होतो याच्यातला भाग नाही, परंतु सलाईन दिल्यानंतर पुढच्या उपचारासाठी त्याचं शरीर प्रतिसाद द्यायला लागतं। त्या पद्धतीनं शेतकऱ्याला नव्यानं जर आयुष्याची सुरुवात करायची असेल, मुख्यमंत्री म्हणतात त्या पद्धतीनं पायाभूत सुविधांची त्याला जोड द्यायची असेल, तर त्यासाठी गलितगात्र झालेल्या शेतकऱ्याला पहिल्यांदा सलाईन देऊन त्याला सचेतन करावं लागेल आणि त्याच्यासाठी कर्जमुक्ती हा एकच पर्याय आहे। आणि म्हणून त्याबाबतीत आम्ही ठाम आहोत। कर्जमुक्ती दिल्यानंतर स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार उत्पादन खर्चाच्या 1.5 हमीभावाची जर शाश्वती झाली तर मग मात्र शेतकरी स्थिरस्थावर होऊ शकतो। आणि म्हणून या बाबतीत आम्ही आग्रही आहोत। वेळ प्रसंग पडला तर आरपारची लढाई करायची आमची तयारी आहे, रस्त्यावर उतरायची तयारी आहे, परंतु आता स्वाभिमानी मागे हटणार नाही, ही आमची भूमिका आहे। आम्ही माफी मागत नाही, कारण माफी गुन्हेगाराला दिली जाते। आम्ही मुक्ती मागतोय आणि हे पाप सरकारचं आहे आणि म्हणून सरकारच्या पापातून आम्हाला मुक्त करा आणि पुन्हा नव्यानं शेती करायची संधी द्या। आज एका पाठोपाठ एक अनेक गावामध्ये
शेतकरी गावसभा घेऊन संपावर जाण्याचा इशारा देत आहेत आणि अशा पद्धतीनं बळीराजा जर शिवारातून बाहेर पडला तर 126 कोटी जनतेला पुरवू शकेल असं अन्नधान्याचं कोठार जगाच्या पाठीवर कुठेही नाही, तशी बाजारपेठही उपलब्ध नाही। आणि अशा पद्धतीनं जर शेतकरी शेतीकडे पाठ वळवायला लागला तर ती कदाचित अराजकतेची सुरुवात असू शकेल। शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा जो उद्रेक निर्माण झालेला आहे त्याच्यावर उपाययोजना म्हणून आज कर्जमुक्तीचा त्याला डोस देण्याची आवश्यकता आहे। शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे याबद्दल आम्ही आग्रही आहोत। याचं कारण गेल्या काही वर्षामध्ये शेतकऱ्यांना सातत्यानं नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागलेलं आहे। नैसर्गिक आपत्तीमध्ये वाढ झालेली आहे, मग ती गारपीट असेल, वादळी वारा असेल, अवकाळी पाऊस असेल, अतिवृष्टी असेल, तापमानात वाढ झालेली असेल, हिवाळ्यामध्ये तापमान कमी झालेलं असेल, या सगळ्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि भांडवली नुकसान झालेलं आहे। ह्या नैसर्गिक आपत्तीला कारणीभूत आहे ते वैश्विक तापमान वाढीचं कारण आहे आणि त्याला आम्ही जबाबदार नाही। चंगळवाद्यांचा चंगळवाद पोचण्यासाठी त्यांनी निसर्गाची छेड काढली, पण शिक्षा मात्र आज शेतकरी भोगतोय। हा झाला एक भाग। दुसरा मुद्दा म्हणजे गेल्या 2 वर्षामध्ये सातत्यानं शेतीमालाचे भाव कमी होत आहेत। उत्पादन खर्च वाढत असताना शेतीमालाचे भाव मात्र कमी होत आहेत। तुरीला गेल्या वर्षी 11,000 रुपये क्विंटल भाव होता, तो आज 3,800 ते 4,000 पर्यंत खाली आलेला आहे। तीच अवस्था सोयाबीनची आहे। कांद्याची अवस्था तीच आहे। भाजीपाल्यापासून डाळिंबापासून सगळ्याच द्राक्षापर्यंत सगळ्याच पिकांची अवस्था अतिशय वाईट आहे। त्याच्यामध्ये याला कोणी कारणीभूत असेल तर ते सरकारचं धोरण आहे। पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रातून कांदा आयात केल्यामुळं आज कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला। डाळ आयात केल्यामुळं तुरीचे भाव खाली आले। खाद्यतेल आयात केल्यामुळं सोयाबीनचे भाव पडले। एका तूर उत्पादक शेतकऱ्याला गेल्या वर्षी मिळालेला भाव यावर्षी जर मिळाला असता तर देशामध्ये झालेल्या एकूण तुरीच्या उत्पादनाचा हिशोब लक्षात घेता 2,93,000 कोटी रुपयाचं नुकसान तूर उत्पादक शेतकऱ्यांचं झालेलं आहे। हाच हिशोब कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीत करायचा झाला तर 1,00,000 कोटी रुपयाचं झालेलं आहे आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं 92,000 कोटीचं नुकसान झालेलं आहे। अशा या सगळ्या पिकांचा जर हिशेब केला तर 11 ते 12 लाख कोटी रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। त्या तुलनेनं शेतकऱ्यांच्या डोक्यावर असणारं कर्ज ही अतिशय नगण्य म्हणजे 1,50,000 ते 1,60,000 कोटी इतकंच आहे आणि त्यामुळं प्रत्यक्षात आमचं देणं कमी आणि आमचं नुकसान झालेलं जास्त अशी परिस्थिती असल्यामुळं या परिस्थितीला शेतकरी जबाबदार नसल्यामुळं या शेतकऱ्याच्या डोक्यावर असणाऱ्या कर्जाची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी ही सरकारची आहे आणि म्हणून आम्हाला कर्जमुक्त झालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे। मराठा आरक्षण हा सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे। दरम्यान सरकारने ठोस भूमिका मांडावी असे आदेश हायकोर्टाने दिले आहे। त्यामुळे आता सर्वांचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे। मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या तसेच विरोध करणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत। या याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। राज्य सरकारने 4 महिन्यांपूर्वी जानेवारी महिन्यात मराठा हा समाज आरक्षणाच्या दृष्टीने मागासवर्गीयांमध्ये मोडतो का नाही याचा फैसला करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती SB म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना केली। त्यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी घेण्यापूर्वी हा मुद्दा आयोगाकडे पाठवावा का असा मुद्दा न्यायालयात उपस्थित झाला होता। मराठा आरक्षण याचिका प्रलंबित असताना मागासवर्गीय आयोगाकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करावा अशी विनंती करणारी याचिका न्यायालयात दाखल आहे।
तर आरक्षणाला विरोध करणारी याचिकाही दाखल झाली आहे। या पार्श्वभूमीवर न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश केले होते। तसेच राज्य सरकारने मुद्दा केवळ आयोगाकडे वर्ग करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले। मात्र सरकारची ती भूमिका स्पष्ट होत नसल्याचे मत नोंदवत न्यायालयाने पुन्हा एकदा सरकारला आपली ठोस भूमिका मांडण्याचे आदेश दिले आहेत। सरकार सलग तिसऱ्या वर्षी जलयुक्त शिवार हे अभियान लोक चळवळीच्या स्वरूपात राज्यातील हजारो गावे टंचाई मुक्तीच्या दिशेने नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे। तसेच राज्य शासनाने 2019 पर्यंत राज्य टंचाई मुक्त करण्याचा निर्धार केला आहे। राज्यात सतत उद्भवणारी पाणी टंचाई यामुळे सर्वांसाठी पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत राज्य शासनाने जलयुक्त शिवार हे अभियान हाती घेतले आहे। भूजल पातळीत 2 मीटरपेक्षा अधिक घट झालेल्या राज्यातील 188 तालुक्यातील 2,500 गावांमध्ये हे अभियान प्राधान्याने राबवण्यात येत आहे। जलयुक्त शिवार या नाविन्यपूर्ण अभियानानुसार जलसंधारणाअंतर्गत सर्वसमावेशक योजनांद्वारे एकात्मिक पद्धतीने शाश्वत शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे। राज्य टंचाई मुक्त करण्याचा क्रांतिकारी निर्णय मुख्यमंत्री आणि राज्य शासनाने घेतला आहे। गावोगावी या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे। राज्यात सदर अभियानासाठी विविध योजनेअंतर्गत उपलब्ध निधीची एकत्र सांगड घालून जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येत आहेत। कृषी, वन, सामाजिक वनीकरण, लघु सिंचन, जलसंपदा, जिल्हा परिषदेवरील कृषी व लघु सिंचन, पाणी पुरवठा, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, स्वच्छता अशा जिल्हास्तरीय यंत्रणांमध्ये समन्वय राखून हे अभियान राबवण्यात येत आहे। नाविन्यपूर्ण योजनांसाठी जिल्हा नियोजन समितीकडे उपलब्ध असलेल्या 3.5% निधी तसेच राज्य व जिल्हा स्तरावर उपलब्ध असलेला मदत व पुनर्वसन निधीचा जलयुक्त शिवार अभियानासाठी प्राधान्यक्रमाने वापर करण्यास शासनाने परवानगी दिली आहे। या निधीतून जेसीबीचा वापर करून नदी नाले ओढ्यातील गाळ काढणे, खोलीकरण, रुंदीकरण करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। अभियानाचा आराखडा तयार करणे, प्रभावी अंमलबजावणी, समन्वय ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची तालुका स्तरावर तर जिल्हाधिकाऱ्यांची जिल्हा स्तरावर नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे राज्य शासनाने 2019 पर्यंत राज्य टंचाई मुक्त करण्याचा निर्धार केला आहे। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांसाठी 5 रुपये भरपेट जेवण आणि 2 रुपयांमध्ये पाणी दिले जाणार आहे। या उपक्रमाचे उद्घाटन सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते झाले। सांगली मार्केट यार्डमध्ये शेतीमालाची वार्षिक सुमारे हजारो कोटींवर उलाढाल होते। हळद, गूळ, बेदाणा, मिरची तसेच अन्नधान्याची आवक व विक्री येथे मोठ्या प्रमाणात होते। यासाठी शेतकरी आपला शेतमाल घेऊन विक्रीसाठी येत असतात। सांगली व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबरोबरच आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक मधील शेतीमालाची आवक मोठी आहे। शेतीमाल सौद्यात घालणे आणि पैसे नेण्यासाठी शेतकरी मार्केट यार्ड येथे येत असतात। त्यांच्यासाठी 5 रुपये भरपेट जेवणाची सुविधा उपलब्ध केली जात आहे। बाजार समिती व अडते यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जाणार आहे। बाजार समिती त्यासाठी आर्थिक तरतूद करणार आहे। दरम्यान या उद्घाटनासाठी सहपालकमंत्री सुभाष देशमुख आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या उपस्थितीत हा उपक्रम चालू करण्यात आला आहे। सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने 2 रुपयामध्ये पाण्याची सोय आणि 5 रुपयामध्ये भोजनाची सोय केलेली आहे। मी बाजार समितीचं शेतकऱ्यांच्या वतीनं खूप मनापासून अभिनंदन करतोय, कारण पाणी आणि अन्न हे मूलभूत गरजा आहेत। आज गावाकडून शेतकरी येतो, हमाल येतो, त्याला या ठिकाणी भोजनाची सोय नसती, त्याच्या खिशात तेवढे पैसे नसतात आणि मग स्वाभाविकपणे मग ते गावाकडून आणलेलं जेवण, आणलेल्या भाकरी तो इथं खातो आणि त्याचा शिळा अन्न खाल्ल्यामुळे त्याच्या शरीरावर, त्याच्या आरोग्यावरती दुष्परिणाम होतो। आणि यासाठी ताजं अन्न आणि शुद्ध पाणी बाजार समितीने अल्प दरामध्ये जे ठेवलेलं आहे त्याबद्दल मी शेतकऱ्याच्या वतीनं, कामगाराच्या वतीनं, हमाल तोलारांच्या वतीनं मी बाजार समितीचं मी मनापासून अभिनंदन करतोच। अशा प्रकारचे उपक्रम जे शेतकऱ्यांच्या गरजेचे आहेत ते सर्व उपक्रम या बाजार समितीने केले पाहिजे। त्यातल्या त्यात खरं म्हणजे महत्त्वाचं जे कोल्ड स्टोरेजची गरज आहे, आज बेदाणा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। या ठिकाणी बेदाण्यासाठी कोल्ड स्टोरेजची गरज आहे आणि कोल्ड स्टोरेज केल्यानंतर बेदाण्यावरती शेतमाल तारण योजना जी आहे ती सुद्धा जर राबवली
तर मला असं वाटतं की सांगली जिल्ह्यातल्या जे बेदाणं पिकवणारे शेतकरी आहेत त्यांना खूप मोठा आधार या निमित्तानं मिळणार आहे आणि भविष्य काळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीला बरोबर घेऊन या ठिकाणी कोल्ड कसे मोठ्या प्रमाणात निर्माण करता येतील हे मी नक्कीच भविष्य काळात प्रयत्न करेन. या ठिकाणी गोदामाची सुद्धा गरज आहे. आज राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तुरीचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 15 मार्चपर्यंत मुदत असताना 31 मार्च वाढवली. 31 मार्चची मुदत 15 एप्रिल केली. 15 एप्रिलची मुदत परत 22 एप्रिलपर्यंत केली आणि 22 एप्रिलनं केंद्र सरकारने सांगितलं की आता तुम्ही राज्यांनी खरेदी करा. आणि मला असं वाटतं की आज अनेक ठिकाणी गोदामाची सुद्धा गरज आहे आणि भविष्य काळामध्ये साठवणुकीसाठी सुद्धा गोदामंसुद्धा या बाजार समितीने केली पाहिजे. बाजार समितीनं सामान्य शेतकऱ्यांच्यासाठी ज्या काही गरजा आहेत त्या गरजेचा अभ्यास केला पाहिजे. मूलभूत सुविधा ज्या अपेक्षित आहेत त्या सर्व सुविधा या बाजार समितीने केल्या पाहिजे आणि असं जर झालं तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे. शेतकऱ्यांचा बाजार विक्रीसुद्धा हे सुद्धा पारदर्शक करण्याचा कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रयत्न केला पाहिजे. या शेतकऱ्यांना कुणीही लुटू नये लुबाडू नये याची दक्षता बाजार समितीने घेण्याची गरज आहे. बाजार समितीला या ठिकाणी जागेची उपलब्धता नाही. मला असं वाटतं की त्यांनी बाहेर जागा कुठेतरी शोधावी आणि त्या ठिकाणी बाजार हलवण्याची गरज आहे. कारण या ठिकाणी बाजाराची संख्या व्यापार खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. सुदैवानं सांगली बाजारपेठ ही मोठी बाजारपेठ दिसायला लागलेली आहे. या ठिकाणी गुळाचा व्यापार मोठा दिसायला लागलेला आहे. मिरचीचा व्यापार हळदीचा व्यापार मोठा दिसायला आहे. बेदाण्याचा व्यापार खूप मोठ्या प्रमाणात दिसायला लागलेला आहे. आणि या निमित्तानं मी बाजार समितीला सुद्धा विनंती करणार आहे की आपण याच्यावरती खूप मोठा अध्ययन करून या हळदीचा व्यापार जो मोठ्या प्रमाणात होतो आहे आज 1000 कोटीची उलाढाल बाजार समितीमध्ये केवळ हळदीची जर होत असेल तर या ठिकाणी अनेक उद्योजकांनी सुद्धा प्रक्रिया उद्योग हळदीवरचे सुद्धा केले तर या सांगली भागातील रोजगारसुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. आणि प्रक्रिया उद्योग केल्यामुळं हळद व्यापाऱ्यांना सुद्धा त्याचा लाभ या हळद उत्पादकाला व्यापाऱ्यांना सुद्धा मिळणार आहे. आणि विशेष करून या येथील तरुणांना सुद्धा रोजगाराची संधी खूप मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. अशाच प्रकारे बेदाणासुद्धा बेदाण्याचे जे भाव आहेत आज या ठिकाणी बेदाण्याचे 150 रुपये भाव असतील तर दिल्लीसारख्या ठिकाणी 350-400 रुपये भाव असतात. मला असं वाटतं ही सुद्धा तफावत जर कमी करायचं असेल तर बाजार समितीने पुढाकार घेतला पाहिजे. बाजार समितीची कोल्ड स्टोरेजची चैन ही मोठ्या प्रमाणात वाढवली पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे. बाजार समितीचं काम आहे शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा देणं, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव देणं हे बाजार समितीचं कर्तव्य आहे. आणि मी आशा व्यक्त करतो भविष्य काळात महाराष्ट्रातली अग्रगण्य अशी सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती होईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने दाखल झालेल्या गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी पोवई नाक्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.
साहेब याच्यामध्ये प्रामुख्याने गोष्ट अशी आहे की जी विरोधक पत्रकबाजी जी चाललेली आहे त्याच्यामुळं आता महाराजांनी आजपर्यंत आम्हाला सांगितलं की तुम्ही संयमानं राहा, कुठल्याही प्रकारचे आंदोलन मोर्चे करू नका. त्यामुळे ह्या विरोधकांची आता काही बगलबच्चे जे आहेत ते आता ही वेगवेगळ्या पद्धतीची पत्रकबाजी करते. त्यामुळे आता जिल्ह्यातल्या सगळ्या मावळ्यांची आता संयम सुटत चाललेला आहे. पर्यायी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जाळपोळ आंदोलन यासारख्या असल्या गोष्टी होऊ नये म्हणून आपणास विनंती आहे प्रशासनाला की या प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पत्रकबाजीच्या थांबवण्याच्या अनुषंगानं जर आपल्याला काही ठोस पावलं उचलता आली तर तो एक तुम्ही पर्याय निवडा. पाठीमागे आम्ही निवेदनात सांगितलं होतं की त्या रामराजेंनी जाहीर सभेमध्ये 2 घालवलेत, अजून 2 घालवायचे आहेत. म्हणजे नेमके 2 घालवले. त्यांनी एक जाहीर कबुली दिली की ह्या गुन्ह्याची हे जे षडयंत्र रचलेलं आहे ते मीच रचलेलं आहे, अशी एक प्रकारची त्यांनी जाहीर कबुली दिलेली आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या चौकशीची आम्ही मागणी केली होती. त्याच्यावरही आपल्या प्रशासनाकडून काही ठोस पावलं उचललेली गेलेली नाही. तर पुढच्या काही येत्या दिवसामध्ये जर अशा प्रकारची काही ठोस पावलं जर उचलली गेली नाही तर नाईलाज असतो आम्हाला तीव्र आंदोलन वगैरे छेडावं लागणार आहे. ते आपल्यालाच उचलायला लागते. कसं आहे, प्रशासनानं नाही उचलली तर ती पावलं आपणच उचलू. सर्वसामान्य जनतेमध्ये इतका असंतोष आहे आणि त्या वाहनाला आवर घालता घालता आम्हाला नाकीनऊ आले आता. आणि याचा जर सीमेचा बांध तुटला तर संपूर्ण जिल्हाभरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे आंदोलनं उभी राहतील. रामराजे असं म्हणत असेल तर बरोबर नाही ना, मग त्यांना त्रास होईल आमच्याबरोबर. गैरी कोणी पण याची मोठा सगळ्यांना फोन करावा लागतो. आपण कोणाबरोबर बोलतो हे तरी जरा कळलं पाहिजे. जिल्ह्याचे मालक कोण आहेत? तुमच्या योग्य दखल घेतली जाईल. ठीक आहे. पॅन कार्डसाठी आधार क्रमांक सक्तीचा करण्याचा निर्णयाचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जोरदार समर्थन केले आहे. पॅन कार्डसाठी आधार क्रमांक सक्तीचा करण्याच्या निर्णयाचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जोरदार समर्थन केले. बनावट पॅन कार्डला पूर्णपणे आळा घालण्यासाठी आणि काळा पैसा व दहशतवादी कृत्यांना पुरवला जाणारा निधी रोखण्याच्या उद्देशाने पॅन कार्ड मिळण्यासाठी आधार क्रमांक सक्तीचा करण्यात आला आहे, असे अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी न्यायालयात सांगितले. नागरिकांची ओळख माहिती असणे हा सरकारचा अधिकार आहे. समाजाचा घटक म्हणून कोणत्याही नागरिकाला स्वतःची ओळख लपवण्याची मुभा देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. शहरात आंब्याची आवक वाढली असून तोतापुरीसह हापूस, पायरी आंबाही बाजारात आला आहे. मात्र सध्या येणारे आंबे हे एकाच आंब्यामध्ये 4 रंगात येत आहेत. हा आंबा दिसायला आकर्षक असला तरी आरोग्यास घातक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे याची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांमधून आता होत आहे. बाजारपेठेतील विविध फळांवर प्रक्रिया करूनच ती बाजारपेठेत विकली जातात. नागरिक विक्रेत्याला तो सांगेल त्याप्रमाणे पैसे देत असतानाही यातून सर्वसामान्यांची फसवणूक होत आहे. फळ विक्रेत्यांकडून केमिकलचा वापर झालेल्या अनेक फळांची विक्री आता सर्रास केली जाऊ लागली आहे. नागरिकांच्या जीवाशी हा खेळ चालला असून यातून हळूहळू शारीरिक इजा पोहोचल्या जाऊ शकतात. अन्न भेसळ विभागाचे अधिकारी याकडे लक्ष देत आहेत. सध्या बाजारपेठेत विकला जाणारा हापूस आंबाही केमिकलने पिकवला असल्याचे जास्तीत जास्त दिसत आहे. अशा केमिकल मिश्रित अनेक फळांमुळे शारीरिक व्याधी वाढण्याचे प्रकार घडत आहेत. वास्तविक फळे हे नैसर्गिकरित्या पिकणे महत्वाचे आहे. अशीच फळे खाणे मोलाचे असते. मात्र फळांची वाढती मागणी व कमी पुरवठा यामुळे केमिकल मिश्रित फळे ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. फळांप्रमाणेच रेशनिंग दुकानातील धान्य चांगल्या चमकदार प्लास्टिक पोत्यात पॅक करून तेही जादा दराने विकण्याचे प्रयत्न अनेक ठिकाणी होत असून याबाबत पुरवठा विभागाने लक्ष देण्याची मागणी आता होत आहे. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार. Hello everyone, this is Priyanka Nikam. You're watching Lokrutta. Let's hear today's news bulletin. In Satara City Municipality, garbage dumping ground is there in Songaon. On 1 May, this dumping ground caught fire. The question was raised that fire was natural or purpose someone did it. Because of fire, the area was totally in smoke. People suffered from bird breathing and other problems. Due to this smoke, some people were hospitalized.
On 1 May, Maharashtra Din and Workers' Day holiday was there. A youngster named Omkar Jnaneshwar Vadkar, aged 16, from Vai, went up with friends to enjoy holiday on Dom Reservoir. The youngster got thrown in the reservoir. After 18 hours, his body was found stuck swamp. When body was found, the searching team stopped the search. LPG cylinder price took hike of 2 rupees, whereas kerosene that is sold on ration shop increased by 26 paisa. Government is increasing price of subsidy cylinder in intensive way to stop the subsidies. This information given by Common Petroleum Company. In Sangli, because of two dal, total 2,39,000 farmers have lost 12 to 15 crore rupees. For this loss, the government is responsible. The government should give farmer a loan apology soon as possible. Otherwise, we will fight for it hard, said by MP and leader of Swabhimani Sangatna Raju Shetty during a press conference. Maratha reservation issue is now in the state government hand. The High Court have said to clear the stand and show up the proper stand to the government. Maratha reservation application were applied both against and with reservation. On this appeal, High Court Judge Manjula Chillur and Girish Kulkarni have passed their judgment. Looking at the drought and scarcity of water condition under the guidance of CM Devendra Fadnavis, the Jal Yukta Shiva scheme is implemented to make the water available and self-sufficient water for each rural and drought area. Government to fulfill this scheme till year 2019. In Sangli during agriculture meet on Maharashtra Din and Workers' Day, in market yard, the farmer will be given in 5 rupees food and water. On this ceremony, Minister Subhash Deshmukh and Patangrao Kadam were present. MP Chhatrapati Udayanraje Bhosle followers and volunteers have removed a rally for supporting Chhatrapati Udayanraje Bhosle and claiming that on purpose and vivaciously this false allegation and complaint is made against Chhatrapati Udayanraje Bhosle. Now to get PAN card, Aadhaar card is made compulsory. People cannot hide their information from government. To know the details of citizens is the right of the government, said by Mukul Rohatgi. Front of court, appeal people advocate Shyam Divam said if it is made compulsory, people will soon become the slave of government. In Y City, import of mango is increased. Mangoes like Totapuri, Alfonso and Pairi are entered in the market, but Totapuri mango is coming in 3 to 4 shades. It might be an adultery. Citizens have requested to investigate about this fake and adultery mangoes to avoid the blunder of citizens did by some culprits. This was today's news bulletin. Myself Priyanka Nigam signing off. For more news and update, keep watching Lok Pratap.